नेर तालुक्यात शासनाच्या ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमांतर्गत नेर पोलीस स्टेशनच्या वतीने 36 मुलींना कराटे प्रशिक्षणासाठी यवतमाळ येथे रवाना करण्यात आले। धारवा येथे ज्येष्ठ नागरिक मंडळ, वन विभाग व ग्राहक पंचायतीच्या वतीने वन उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी उद्यानात सफाई, जुन्या झाडांची देखभाल, नवीन सुधारणा करण्यात आली। राळेगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन शिवतीर्थ येथे साजरा करण्यात आला। यावेळी 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। डेंग्यू तापाच्या नायनाट करण्यासाठी पांढरकवडा तालुक्यासह जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। डेंग्यू ताप हा एडिस इजिप्त नावाच्या डासाच्या चाव्यामुळे होणारा एक सामान्य विषाणूजन्य ताप आहे। 4 विषाणूपैकी कोणत्याही एका विषाणूचा वाहक असलेल्या डासामुळे डेंग्यू ताप होऊ शकतो। कुर्हा येथे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उर्वेला बुद्ध विहारात शनिवारी बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन सचिव संजय कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। दारव्हा तालुक्यातील मुंगसांजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। उमरखेडे येथे नाग चौकातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत अटक केली। त्याच्याकडून 25,000 रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली। नेर तालुक्यातील येलगुंडा येथील 9 वर्षीय मुलीचा मेंदूच्या आजाराने मृत्यू झाला। 2 महिने मृत्यूशी दिलेली जून शनिवारी संपली। नेर तालुक्यात एसटी बस चालकाला क्षुल्लक कारणातून मारहाण केल्याची घटना दडकी फाट्याजवळ घडली। या प्रकरणी पोलिसांनी चौगावर गुन्हा दाखल केला। पांढरकवडा शहरातील नेहरू वार्ड येथील रहिवासी तथा व्यापाराच्या एका शेतामधील विहिरीत मृतदेह आढळून आला। ही घटना गुरुवारी सकाळी ताडोंबरी येथे उघडीस आली। यवतमाळ शहरातील संकटमोचन येथे घंटागाडी हेल्परचा शुक्रवारी रात्री खून झाला। हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। अखेर मारेगाव ते मार्डी रस्त्याचे काम सुरू। वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 2 ट्रक शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले। ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली।